रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. देवासमोर जे आपण पाणी भरून ठेवतो त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. बघा, देवपूजा झाल्यानंतर देवांसमोर ठेवलेलं हे एक भांडं पाणी तुमचं नशीब बदलू शकतं. हे तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला त्यामागचं रहस्य सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही आजपासून हा उपाय नक्की सुरू करा. तर बघा, विष्णू पुराणात असं सांगितलं गेलं आहे की देवाला अर्पण केलेलं पाणी हे तीर्थ बनतं आणि ते केवळ पाणी राहत नाही, तर त्यामध्ये दैवी शक्तींचा वास होतो. स्वामी समर्थ महाराजांनीही अनेक वेळा सांगितलं आहे की जल म्हणजे जीवन, आणि जेव्हा जलदेवांच्या चरणी अर्पण केलं जातं तेव्हा ते साधं राहत नाही, तर ते पवित्र आणि ऊर्जायुक्त बनतं. पूर्वीच्या काळात ऋषीमुनी आपल्या आश्रमात पूजा करून देवासमोर पाणी ठेवायचे, कारण त्यांना माहीत होतं की हे पाणी वातावरण शुद्ध करतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. आजही तुम्ही अक्कलकोट किंवा दिंडोरी येथे गेलात तर तिथे अनेक भक्त ही परंपरा पाळताना दिसतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल झाल्याचा अनेक कथा ऐकायला मिळतात. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे, परंपरा आहे, पण यामागे विज्ञान सांगतं. मित्रांनो, विज्ञानसुद्धा आज या गोष्टीला मान्यता देतं की पाणी हे एक असं तत्व आहे जे ऊर्जा साठवून ठेवू शकतं. जेव्हा आपण पूजा करतो, मंत्र म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, तेव्हा त्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणाऱ्या कंपनांचा परिणाम त्या पाण्यावर होतो. हे पाणी त्या कंपनांना शोषून घेतं आणि त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक संशोधनांमध्ये हे दिसून आलं आहे की जेव्हा पाण्यावर चांगले शब्द उच्चारले जातात, प्रार्थना केली जाते, तेव्हा त्या पाण्याची रचना सुंदर आणि संतुलित बनते, आणि जेव्हा वाईट शब्द बोलले जातात तेव्हा ती रचना बिघडते. याचा अर्थ काय? तर पाणी आपल्या भावना आणि विचारांना प्रतिसाद देतं, आणि म्हणूनच जे पाणी आपण देवासमोर ठेवतो ते त्या भक्तीच्या ऊर्जेने भरून जातं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे फायदे काय होतात. तर बघा, सर्वप्रथम हे पाणी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतं. अनेक वेळा आपल्याला कारण न कळता घरात भांडणं होतात, मन अस्वस्थ राहतं, कामात अडथळे येतात. अशा वेळी हे पाणी वातावरण शुद्ध करून शांतता निर्माण करतं. दुसरं म्हणजे घरात सुख आणि समाधान वाढतं, कारण त्या पाण्यातील सकारात्मक ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. तिसरं म्हणजे धनलाभाचे मार्ग खुले होतात. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की त्यांनी नियमितपणे देवासमोर पाणी ठेवायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा झाली, कामात यश मिळायला लागलं. चौथं म्हणजे आरोग्यावरही याचा चांगला परिणाम होतो, कारण हे पाणी शुद्ध आणि ऊर्जायुक्त असल्यामुळे शरीराला सुद्धा फायदा होतो. पाचवं म्हणजे की खूप महत्त्वाचं म्हणजे पितृदोष निवारणासाठी हे पाणी उपयोगी ठरतं. जेव्हा आपण हे पाणी श्रद्धेने अर्पण करतो तेव्हा आपल्या पूर्वजांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. स्वामी समर्थ म्हणतात की जिथे श्रद्धा असते तिथे कृपा नक्की होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नेमकं कसं करायचं? तर खूप सोपं आहे. पूजेनंतर एक स्वच्छ तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घ्या. त्यामध्ये स्वच्छ पाणी भरा. शक्य असेल तर थोडंसं गंगाजळ मिसळा आणि ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवा. ते पाणी रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम त्या पाण्याला नमस्कार करा आणि मग ते थोडंसं प्या किंवा घरात शिंपडा. तुम्ही मंत्र म्हणूनही हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. मित्रांनो, बघा, गुरुवारचा पवित्र दिवस याच्या उपायाची सुरुवात तुम्ही करू शकता. करण्यासाठी खूप शुभ दिवस म्हणजे गुरुवारचा दिवस, म्हणून गुरुवारच्या दिवसांपासून तुम्ही हे सवय लावून घ्या. मनापासून श्रद्धेने करा. लक्षात ठेवा, हे फक्त पाणी नाही तर देवाची कृपा आहे. शेवटी इतकंच सांगते की आपल्याला आयुष्यात छोटे छोटे उपाय मोठे बदल घडवून आणतात. तुम्ही फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर पूर्णपणे सोपवा. मग बघा कसं हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. आता शेवटी तुम्हाला एक खूप महत्त्वाची आणि अनुभवातून सिद्ध झालेली गोष्ट सांगते, जी कदाचित फार कमी लोकांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही नियमितपणे देवांसमोर पाणी ठेवताना तेव्हा हळूहळू तुमच्या मनातही बदल होऊ लागतो. सुरुवातीला तुम्हाला फक्त एक साधा उपाय वाटतो, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, विचार सकारात्मक होत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यात एक वेगळी ऊर्जा निर्माण होत आहे. अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपल्यावर काहीतरी अडथळे आहेत, काही काम होत नाही, कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. पण मित्रांनो, अशा वेळेला हा छोटासा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण हे पाणी फक्त बाहेरचं वातावरण शुद्ध करत नाही तर तुमच्या आतल्या ऊर्जेलाही संतुलित करतं आणि हळूहळू तुमच्या मनातील अडथळे दूर व्हायला लागतात.
आता बघा, एक खूप खास गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी कधीही दुर्लक्ष करू नका. काही लोक पाणी ठेवतात पण दुसऱ्या दिवशी ते तसेच फेकून देतात, तर असं करू नका. त्या पाण्याचा आदर करा, कारण ते देवाला अर्पण केलेलं असतं. ते पाणी तुम्ही तुळशीला घाला, झाडांना घाला किंवा घराच्या उंबरड्यावर शिंपडा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा अधिक वाढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे करताना मन पूर्ण शांत ठेवा. रागात असताना किंवा तणावात असताना हा उपाय करू नका, कारण जसं आपलं आधी समजलं की पाणी आपल्या भावनासुद्धा शोषून घेतं. त्यामुळे नेहमी आनंदी मनाने श्रद्धेनेच हा उपाय करा. काही भक्तांना असा अनुभव सांगितला आहे की त्यांनी हा उपाय 7 दिवस सतत केला आणि 7व्या दिवशी त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. काहींना त्यांच्या अडलेल्या कामात यश मिळालं, तर काहींच्या घरातील भांडणं पूर्णपणे कमी झाली. याचा अर्थ एकच आहे की श्रद्धा आणि सातत्य असेल तर हा उपाय नक्कीच परिणाम देतो. मित्रांनो, तुम्ही हा उपाय किमान 11 दिवस करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की सांगा. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण देवासमोर दररोज पाणी ठेवावं. हे आता मी जे 11 दिवस हे तुम्ही करून बघण्यासाठी सांगितलं, पण तसंही दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर जसं आपण एखादा गोडाचा पदार्थ किंवा साखर वाटीमध्ये ठेवतो, त्याच पद्धतीने आपण एका भांड्यामध्ये पाणी हे देवांसमोर ठेवलंच गेलं पाहिजे आणि दररोज ते पाणी बदललंच गेलं पाहिजे. सकाळी देवपूजा करण्याआधी बघा, जे कालचं पाणी आहे ते उचलून घ्यायचं. तुम्ही ते पिऊ शकता, घरामध्ये शिंपडू शकता आणि दुसरं नवीन पाणी परत भरून ठेवू शकता. असं दररोज करायचं. फक्त 7 दिवस किंवा 11 दिवस उपाय म्हणून नाही, तर श्रद्धा म्हणून देखील तुम्ही हे करायचं आहे. बघा, मी रोज माझ्या देवांसमोर असं पाणी ठेवते देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवांसमोर रोज पाणी ठेवताना, तर आता पुढे जे मी सांगणार आहे ते मनापासून ऐका, कारण ही गोष्ट फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या आयुष्याला हळूहळू बदलणारी शक्ती आहे. मित्रांनो, आपण जेव्हा देवांसमोर पाणी ठेवतो तेव्हा आपण फक्त एक भांडं ठेवतो, नाहीतर आपल्या घरात शुद्धतेचं आणि शांततेचं आमंत्रण देत असतो. पाणी हे फक्त शरीरासाठी नाही, तर मनासाठीही औषधासारखं काम करतं आणि म्हणूनच संतांनी जलाला खूप मोठं स्थान दिलं आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की जसं मन शांत तसं जीवन सुंदर, आणि हे शांत मन तयार करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. जेव्हा तुम्ही रोज नियमितपणे देवांसमोर पाणी ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यात एक शिस्त तयार होते आणि हीच शिस्त तुमचं भविष्य घडवते. मित्रांनो, लक्षात ठेवा, मोठे बदल नेहमी छोट्या सवयींपासून सुरू होतात. आज तुम्ही पाणी ठेवताय, उद्या नामस्मरण कराल, हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य भक्तिमय होईल. हीच खरी प्रगती आहे. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा आपल्याला काहीच समजत नाही, पण मन चिडचिड करतं, कामात मन लागत नाही आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. पण जेव्हा तुम्ही देवासमोर पाणी ठेवता, तेव्हा त्या पाण्याच्या माध्यमातून एक लहर संपूर्ण घरात पसरते आणि हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मन शांत होतं, विचार स्वच्छ होतात आणि निर्णय घेणं सोपं होतं. म्हणूनच हा उपाय इतका प्रभावी आहे की मित्रांनो, आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी म्हणजे देवांशी संवाद साधण्याचं एक सुंदर मार्ग आहे. जेव्हा तुम्ही पाणी ठेवता तेव्हा मनात हळूच बोला, स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरात सुखशांती ठेवा, माझ्या मनातील भीती दूर करा आणि माझ्या प्रत्येक पावलांवर तुमची कृपा राहू द्या. ही माझी प्रार्थना खूप मोठं काम करते बघा, कारण देवाला मोठ्या गोष्टी नको असतात, त्याला फक्त तुमची खरी भावना हवी असते. म्हणून हा उपाय करताना कधी घाई करू नका. शांत बसा, डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. तुम्हाला जाणवेल, तुमचा श्वास शांत होतोय, मन हलकं होतंय आणि आतून एक वेगळीच ऊर्जा तयार होते. हीच ती दैवी शक्ती आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळे काहीतरी शोधत आहोत, पण खरा आनंद कुठे आहे माहीत आहे का? शांत मनात. आणि शांत मन होतं ते नामस्मरण केल्याने. तर बघा, मी तुम्हाला माझा स्वतःचाही अनुभव सांगते. माझी मुलगी अशीच घाबरून दचकून उठायची, तर मी देवासमोरचं पाणी तिच्या चेहऱ्यावरती 3 वेळा शिंपडायचे आणि ते तिला प्यायला द्यायचे. तेव्हापासून तिला शांत झोपही लागते आणि ती घाबरतसुद्धा नाही. एक आता तिला ह्या गोष्टी समजत नाहीत, पण तिच्या मनाला आपण म्हणतो ना की आपण जेवढा सकारात्मक विचार करतो, आता तिला कधी अशी भीती वाटली तर ती मला स्वतःहून ते पाणी मागते. त्यात काही गैर नाही आहे, पण तिच्या मनाला एक वाटतं की हे देवाचं पाणी आहे, यांनी मला शांत झोप लागते आणि यांनी मला भीतीसुद्धा वाटत नाही. तसंच आपल्या मोठ्यांचंही आहे. तुम्हीसुद्धा बघा, दररोज देवासमोर पाणी ठेवा. ते तुळशीला अर्पण तुम्ही करू शकता, पण इकडे तिकडे कुठे टाकण्यापेक्षा तुम्ही त्याचा असा उपयोग करा. तुमच्या जीवनामध्ये आनंद, शांतता आणि तुम्हाला मनःशांती, सकारात्मकता वाढेल. व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला